सांगितलं, गणेशा, कार्तिक, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला पहिला पूजेचा मान प्राप्त होईल किंवा त्याला खूप मोठा सन्मान प्राप्त होईल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या ताईंनो ऐकू येतंय ना? ऐकू येतं का? हा, कारण आमच्या भाऊंचा साऊंड खूप छान आहे. साऊंडवाल्या दादाचं कौतुक होईल तर टाळी वाजवा सगळ्यांनी. फार सुंदर. आणि विशेष ते आपल्या गावचे जावई आहेत, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी सांभाळून पण घेतलं असेल का तसं काय? तर ऐका, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला सगळ्या देवांमध्ये मान प्राप्त होईल. तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय असं मी गृहीत धरून बोलायला लागले. आता त्याला मान प्राप्त होईल. कार्तिक स्वामी म्हटले, बाबा काही हरकत नाही, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालून येतो मी आणि मलाच पहिला मान मिळाला पाहिजे. कार्तिक बाबांनी स्वतःची हायफाय गाडी घेतली. त्यांची गाडी काय फॉर्च्युनर पेक्षा कमी नाही. निघाले स्वतःच्या गाडीनं स्पीडनं, पण गणपती बाप्पा जागेवर शांत झाले. म्हणे, दादाची गाडी भारी आहे, आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा. गणपती बाप्पांचं उंदीर आहे ना, मग आता उंदीर घेऊन तर काय आपण पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण करू शकत नाही. काय करावं? पण बुद्धिमान आहेत भगवान गणेशजी. गणपती बाप्पा दादाला जाऊ दिलं लांबपर्यंत. दादा चला पुढं, आलोच मी. असे बरेच असतात, म्हणतात दादा चला पुढं, आम्ही आलोच. बरेच असतात असे, आप आगे बढ़ो, हम आपके पीछे है. दादा गेले पुढं, बाप्पा पाठीमागे राहिले. बाप्पांनी अक्कल शक्कल लढवली, म्हणे आपण तर काही जिंकू शकत नाही, मान भेटणार नाही, पण मान तर मिळवायचा. मग बाप्पांनी पृथ्वी प्रदक्षिणेला दिलेच नाही, तिथेच कैलासाला फेऱ्या मारू लागले. शिवजी वर्ण पाहता, बाप्पा चाललंय काय? पप्पा थांबा, एकच चक्कर राहिली. आता चक्कर पूर्ण झाल्या, आले वडिलांकडे. बाबा, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला आपण सर्व देवतांमध्ये मोठा मान द्याल, हे तुम्ही बोलला होतात. आता तो मान मला पाहिजे. गणेश इथं कैलासाला प्रदक्षिणा घालत होता, माझं एक लेकरू गेलं पृथ्वी प्रदक्षिणेला, आणि तू इथे चक्कर मारून मान मागतोय, शोभतंय का? बाबा, पृथ्वी प्रदक्षिणा जो करेल त्याला तो मान देणार. म्हणे, हो, एक काम करा ना, पृथ्वीची प्रदक्षिणा आणि आई वडिलांची प्रदक्षिणा दोन्हीचं पुण्य जर एक असेल तरच मला मान द्या, इक्वल नसेल तर नाही मान दिला तरी चालेल. एवढं हुशार लेकरू बाबाला सुद्धा विचारात पाडलं. ब्रह्मदेवाला बोला, ब्रह्माजी आओ. ब्रह्माजीनं पूर्ण ग्रंथ चाळले. लक्षात आलं, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. माझ्या ताईंनो, माय बापाचा या जगामध्ये खूप मोठा मान आहे, खूप मोठा मान आहे. पृथ्वीला एका तराजूमध्ये टाका आणि एका तराजूमध्ये आई वडिलांना टाका, तरी ते तोलल्या जाणार नाही. माय बापाचं पारडं जड भरेल. कारण का? त्या पृथ्वीवर, या जगात आणण्याचा खूप मोठा परोपकार आपल्या माय बापाचा आपल्यावरती असतो. त्यांचे प्रचंड उपकार आहेत आपल्यावरती, त्यांचं मोल आपण करू शकत नाही. लक्षात आलं मग शिवजीच्या. शिवजी बोलले, बेटा आपण बुद्धिमान आहात, तुम्हाला पूजेचा मान देतो. मान प्राप्त झाला. पुढे ऐका, फार छान आहे. मग कार्तिक स्वामी धापा टाकत आहे. बाबा, 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. कार्तिका, गणेशानं मान पण मिळवला. बाबा, गणेशजी तर चक्कर मारायला नव्हतेच, त्यांनी मान कसा मिळवला? बेटा, तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणेला गेला आणि गणेशजीनं इथंच प्रदक्षिणा घातली, त्यांना मान प्राप्त झाला. कार्तिक स्वामी रडायला लागले. माता पार्वती आल्या. माता पार्वती पाहताय आपलं लेकरू रडतंय, एक हसताना एक रडतं. आई आई असते, तिला एकाच्या गालावर हसून दुसऱ्याच्या गालावरचे अश्रू, या 2 गोष्टीचा समतोल साधताना आईला खूप जड जात असतं. आईनं कार्तिकच्या चेहऱ्यावरचे गालावरचे अश्रू पुसले, कुरवाळलं, डोक्यावर हात फिरवला. का रडतो बेटा? मा बाबांनी मला पळवलं, गणेशला मान दिला. स्वामी, पृथ्वीला प्रदक्षिणेला जर मान प्राप्त होणार होता तर दोघांनाही पाठवायचं होतं. एकाला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवता, एकाला तुम्हाला घातलेली फेरी
ही गोष्ट बरी नाही. पार्वती, गणेशानं इथंच मला प्रदक्षिणा घातली आणि तो मान मिळवला. ठीक आहे स्वामी, आपण श्रेष्ठ आहात, तुमचं स्थान मोठं आहे. वडिलांना प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर शास्त्र सुद्धा सांगतंय की मान प्राप्त होईल. पण सांगते मी तुम्हाला, लेकरांमध्ये असा भेद होणं हे चांगलं नाही. कारण यांना आयुष्य परत पुढे सोबत जगायचंय. यांच्यामध्ये कुठे भेद निर्माण होऊ नये. असं कधी म्हणू नये बापानं एकाला एक दिलं एकाला एक दिलं. हे शिकायचंय आपल्याला कथेतून. रामायण सांगतंय आपल्याला भविष्यात पुढे भावाभावांची भांडणं नाही झाली पाहिजे. भारीतली वाटणी मोठ्याला दिली, हलकी वाटणी कोरडवाहू मला दिली, असं नको व्हायला निवडगाव. कथा फक्त कथा नाहीत, ते आपल्याला शिकवणाऱ्या सूत्र आहेत. स्वामी, हे बरं नाही. दोन लेकरांमध्ये दोनच आहेत आणि त्यांच्यात जर असा भेद झाला, एकाला मान दुसऱ्याला नाही, भविष्यात हे चरित्र लोकांना काहीतरी चुकीचा संदेश देईल. असं शास्त्र आपल्याला जन्माला घालायचंय की त्यांनी लोकांचं बिघडलेलं जीवन सुद्धा सुधारलं पाहिजे. पण ऐका स्वामी, गणेशला कसा मान मिळवला? म्हणजे मला प्रदक्षिणा घातली आणि मान मिळवला. सांगते मी स्वामी तुम्हाला, मी तुमच्या अर्धांगिनी आहे. सांगते मी तुम्हाला, आणि तुम्हाला सांगत या पूर्ण जगाला सांगते, गणेशानं तुम्हाला जी प्रदक्षिणा घातली ती तुमची पहिली आणि शेवटची प्रदक्षिणा असेल. इथून पुढे भविष्यात तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. पण महादेवाच्या मंदिरात कधी महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची? ऐकलंय ना? महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही. कुणी घालणार नाही तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा. आणि जो कुणी घालेल त्याला पुण्य नाही, पण दोष लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गणेशाला मान दिला, माझ्या कार्तिकला सुद्धा मान द्या. कारण भविष्यात त्या दोघांचं प्रेम टिकलं पाहिजे. त्या दोघांचं बंधुप्रेम जगासाठी आदर्श असलं पाहिजे. बघ स्वामी, असं नको. ठीक आहे पार्वती, तुझा गणेश सुपारीच्या रूपानं पूजला जाईल. कुठलाही कार्य असेल, पूजा असेल, एखादं यज्ञ असेल, काही असू दे, तिथे सुपारीच्या रूपानं गणपती पूजला जाईल. पण केवळ सुपारी मांडून कधी गणपतीची सिद्धता होणार नाही. त्याच्यासाठी कळसाची स्थापना केली जाईल. नवग्रहाचा चौक भरला जाईल. खोबऱ्याची वाटी, सुपारी, खारीक, गुलाल, अक्षत, रास, नवग्रहांची मांडणी, कलश, आंब्याची कानं, त्याच्यामध्ये नारळ, कुंकवानं त्याला सुंदर रंगोटी, शृंगार त्याचा. आणि मग जेव्हा कळस बसवला जाईल आणि सुपारी असेल, दोन्ही मिळून असतील, मग तिथे गणेशाची स्थापना होईल. सुपारी म्हणजे तुझा गणेश असेल आणि कलशातला नारळ म्हणजे कार्तिकचं रूप असेल. दोघांचं पूजन होईल, तेव्हा ती पूजा असेल.